श्वास सावयाचा, देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. सीमावहिनी, कोणाची वाट बघतेस तू? सौरभची अजून आला नाहीये रे हा. अगं येईल, सतत घरात होता ना, हवा खाऊ दे जरा त्याला. बरं सीमावहिनी, मी काय म्हणतो, इंदोरची आपल्या वेणू आत्या, नंतर दिल्लीच्या शुभा मावशी, चिंत्या काका आणि आपले नागपूरचे सगळे नातेवाईक ते येणार आहेत ना, म्हणजे आमंत्रण झाली आहेत ना? हो हो केदार, सगळे जण येणार आहेत. तू लाडका आहेस ना सगळ्यांचा. आणि मार्कंड दादा केव्हा येणार आहे? तेवढं सोडून तुम्हाला काही विचार. ओके ओके, मी स्वतः उद्या त्याच्याशी बोलतो, ठीक आहे? एक मिनिट. हॅलो, हा बोला. हो हो, तुम्ही ऐकलं ते खरं आहे. हो नक्की नक्की. हो नाही, मी स्वतः फोन करणार होतो. रादर सीमाबाईंनी तुम्हाला पत्रिका पाठवणारच होती. सुभाष काका. हा तर ते हो 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 हो, नाही 15 तारीख तुम्ही बाजूलाच ठेवा. काका, आता तुम्हाला माहिती आहे, मला कुठचीही कारण सांगू नका. 15 तारीख वेगळी ठेवा. हो नक्की नक्की नक्की. हो चल, थँक्यू थँक्यू काका, बाय. सीमावहिनी जाम खुश झालेत काका. हो ना? हो, ते म्हणत होते पत्रिकेची गरज नाही, मी येणारच आहे, पण आठवणीने पत्रिका पाठवते. हो हो, तू काळजी नको करू. आणि सीमावहिनी, मी ना उद्यापासून क्लिनिकला जायला सुरुवात करतोय. काय सांगतोस केदार? अरे आणखीन काय हवं आपल्याला? मस्त. एक विचारू सीमावहिनी, म्हणजे रागवणार नाहीस ना तू? नाही रे, बोल ना. काय? सौरभनी माझ्या लग्नाच्या दिवशीच आफ्रिकेला जाणं गरजेचं आहे का? म्हणजे केदार, या विषयावर चर्चा नको. अरे केदार, आपण जे काही करतोय ते सौरभच्या करिअरसाठी, त्याचं चांगलं व्हावं म्हणूनच ना. जा झोप आता, उद्या क्लिनिकला जायचंय ना. तू असा आनंदी राहावास म्हणूनच इतका आटापिटा केला रे मी केदार. खरंच, एकदा का तुझं राधाशी लग्न झालं की तू असाच आनंदी राहशील, सुखी राहशील. अजून कसा आला नाही हा सौरभ? काळजी वाटते या मुलाची. तर हो बाजूला. काय मी इथे येऊ शकत नाही काय? हा, मला अधिकार नाहीये इथे येण्याचा? तुला काय वाटलं? तुझी काळजी वाटली म्हणून आले मी? मी कशाला तुझी काळजी करू? तू आहेस ना समर्थ स्वतःची काळजी घ्यायला. पण काय आहे, काही मूर्ख माणसं असतात, ती जेवत बिवत नाहीत, हट्टीपणा करतात, स्वतःचाच हट्ट चालवतात ना. मग काय करायचं आम्ही? काय करायचं? नुसतं बघत बसायचं का? हा, स्वतःला जितका म्हणून त्रास देता येईल तितका त्रास देत असतात. मग करायचं काय आम्ही? हा,
काय करायचं? बघत बसायचं नुसतं? बघत बसायचं का आम्ही तुझं हे जळत राहणं? काय जरा सुद्धा ऐकायचं नाही माणसानी म्हणजे काय? रजनीश, त्या ओम एंटरप्राइजेसच्या डोंगऱ्यांना पर्सनली जाऊन निमंत्रण देऊन ये. नाही नंतर घोटाळे नको दोघं. नाही नाही मी पर्सनली जाईन. आणि बाबा मी लिस्ट बनवली आहे, तुम्ही एकदा बघून घ्या ना. हो हो. ऋषी आणि गार्गीस एकदा मार्गी लागलं ते फार बरं झालं नाही. डोक्यावरचं ओझं उतरलं आपल्या. 15 तारखेला या दोघींची लग्न झाली ना एकदा की सुटलो आपण. बरं मोनिका, तू कुणाकुणाला बोलवायचं त्याची यादी केलीस ना? हो. हे काय? तसं फार लोकांना बोलवायचं नाहीच आहे आपल्याला. आई, माझं आणि ऋषीचं लग्न झालं तरीही मला हे मूल नकोय. काय? गार्गी, ग काही लाज लज्जा शरम आहे का नाही? रजनीशला ही जेव्हा बोलायची त्यावेळेला तू तिला अडवलं नाहीस आणि आता ती तुला बोलतीये. आणि रजनीशचं ऐकणारी ही मोनिका बघ किती समंजस आणि शहाणी झालीये ती. बाबा हो, तुम्ही कधीतरी माझी बाजू घेऊन बोलणार आहात का हो? तुझं माझं असं कधी असू नये ग नवरा बायकोत. तुझं माझं केलंस तू, त्याचं हे परिणाम बघ आता. आणि बाजू घेण्याचं म्हणशील तर योग्य माणसाचीच बाजू घेतो मी. आणि बहुतेक वेळेला रजनीशचं म्हणणं योग्य असतं, त्याला माझा इलाज नाही. ए जाऊ दे ना आता, जाऊ दे आता. आता झालंय ना सगळं व्यवस्थित. ज्याचा शेवट गोड ते सारच गोड, हो ना बाबा? आणि एकाच दिवशी माझ्या दोन्ही बहिणी लग्न करून मला एकट्या टाकणार आहेत याचं कोणाला काहीच वाटत नाही. आई, मी परत एकदा तुला सांगते, राधा बरोबर मी माझ्या लग्नाचा मांडव शेअर करणार नाही. गार्गी, झाला तेवढा तमाशा पुरे झाला. एवढं सगळं होऊनही तोंड वर करून बोलायची हिंमत कशी होते का तुझी? काय अवस्था करून घेतलीस बघ स्वतःची. जरा शहाणी हो. त्या गौतमनी तयार केलाय ऋषिकेशला लग्नासाठी आणि त्याच्याबरोबर लग्नातला मांडव शेअर करणार नाहीस म्हणतेस? हे बघ गार्गी, तुझं आणि राधाचं लग्न 15 तारखेला एकाच मांडवात होणार, एवढंच लक्षात ठेव. खरं म्हणजे मला एक काळजी वाटते.
नाही, आपल्याकडून सगळी तयारी आहे. गौतमनी सुद्धा सगळं पूर्ण केलंय. पण उद्या राधाने तिचा निर्णय बदलला तर? असा कसा बदलेल निर्णय? हं? ह्यांची मुलगी आहे ना ती. गार्गीमध्ये माझं रक्त आहे म्हणून ती अशी वागते. पण राधा तर यांची मुलगी आहे. ती कसा बदलेल निर्णय? खरोखरच नाही बदलणार. मला माझी मान खाली घालावी लागणार नाही. माझा विश्वास आहे राधावर. ठरल्याप्रमाणे ती गौतमशी लग्न करणार. अरे सौरभ, काय हे? किती उशीर? मी आता तुलाच फोन लावत होते. ही कार्यालयाची पावती. लग्नाचं बुकिंग कन्फर्म झालंय. त्यांना सांगितलंय की 50-60 लोक वाढू शकतात. अजून माझ्या योग्य काही काम असलं तर सांग. नाही, उद्या बघूया बाकीची कामं. चल तू जेवून घे, मी जेवण गरम करते आणि झोप थोड्या वेळ. उगीच पायावर ताण नको यायला. सौरभ, काय झालं? नाही, काय नाही. सौरभ, केसरचं लग्न ठरलंय. मुलगा तिकडचाच आहे. काकांनी ठरवलंय तिच्या. अरे मग बरंच झालं की. हे बघ सौरभ, केसरचं लग्न ठरलं, राधाचं लग्न ठरलं म्हणजे जग संपलं असं नाही. सौरभ, तुझ्यासाठी 10 वर्षांनी मी जेव्हा मुलगी निवडेन ना, तेव्हा सगळेजण बघत राहतील. आता तू फक्त तुझ्या करिअरकडे लक्ष दे. चल, मी जेवण गरम करते. ये लवकर जेवायला. डॉक्टर स्वाती, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. काय सगळं ठीक? हो, आताच माझी राऊंड झाली. सगळं व्यवस्थित आहे. पण मिसेस वाळुंजे, त्यांचं काय झालं? तुला काही कळलं का? हो मॅम, तिच्या सासऱ्यांना तुम्ही किती समजवलं होतं, पण त्यांनी ऐकलंच नाही आणि रत्नाकर हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं. एकंदर या हॉस्पिटलचे एकूण अरेरावे आपल्याला ठाऊकच आहे. त्यात हे लोक नेमके तिथेच गेले आणि मिसेस वाळुंजे आणि तिचं बाळ दोघे गेले. व्हॉट? काय? का असं जीवाशी खेळतात हे लोक? इट इज सो सॅड. आपण किती जपलं होतं तिला. सगळं कौशल्य पणाला लावून तिला सुखरूप इथवर आणलं होतं आणि खूप विश्वास होता तिचा आपल्यावर. बाळासाठी अगदी आसुसली होती ग ती. त्यांच्या सासऱ्यांच्या हट्टापायी त्यांचा बळी गेला आणि त्या इनोसंट बाळाचा सुद्धा. असं वाटतं त्या माणसाला जाऊन जाब विचारावा. त्या माणसाच्या अंधश्रद्धेमुळे मिसेस वाळुंजेंचा बळी गेला. डोळ्यावर पडदा आला होता त्या माणसाच्या. किती समजवलं त्याला, ओरडले, धमकवलं सुद्धा, पण आंधळा झाला होता तो. तुझं सुद्धा तेच झालंय राधा. तेच नाही झालं? तुला सुद्धा आम्ही समजवतोय, ओरडतोय, धमकावतोय, पण तुझ्या डोळ्यावरचा पडदा सुद्धा हटत नाहीये राधा. अजून तुला सांगते, डोळे उघड, डोळे उघड. अगं ते त्यागाचं खुळचट भूत तुझ्या डोक्यातून काढून टाक. सौरभशीच लग्न कर राधा. तू कुणाला घाबरतीयस?
अगं मी आहे ना, कुणी कुणी असू दे, तुझे बाबा, सरिता, सीमा सगळ्यांना पुरून उरेन मी, कुणी असू दे. मी लावून देईन ना तुमचं लग्न. निर्णय बदल तुझा राधा, निर्णय बदल. केदारशी लग्न करण्याचा वेडेपणा करू नकोस ग राधा. मी जरा राऊंड मारून येते. मिसेस चावलांना आजच ऍडमिट केलंय. त्यांची तब्येत थोडी सिरियस आहे. त्यांना चेक करते मी. आलेच. राधा माझा ऐक उठा ले मुझे. हे घ्या. ही जी पहिली गोळी ही दिवसातनं 3दा घ्यायची आणि दुसरी लिहून दिली आहे ती जेवणानंतर रात्री एकदाच. हं? केदार, डॉक्टर केदार, या तुम्ही मला 3 दिवसानंतर पुन्हा दाखवायला आहे. मिताली, तू कशाला आलीस इथे? एक तर परवा हॉस्पिटलमध्ये तिथे वाट लागली आपली आणि आता इथे का आली आहेस? अरे तुझ्या यश जेजूंना ना संशय आलाय, हेच सांगायला आले होते. कशावरून? अरे मी मॉल मधून येत होते ना, तर ते अचानकच आले यार, आणि मला काय काय विचारायला लागले. मी तर गेलेच होते, पण मी म्हटलं नाही, नक्कीच ही गुगली असणार, कारण तू त्यांना काही सांगणं हे तर पॉसिबलच नाही. म्हणून मी त्यांना उडवूनच लावलं. मिताली, सॉलिड आहेस यार तू. नाही तर माझी वाट लागली असती हे सगळं सांभाळून नेलं नसतंस तर. यू आर स्मार्ट बेबी. सो तो हूँ. सो मिट्टू, अब यहाँ से भाग जाओ, वरना वरना राघव मंत्री का खेल खलास. चल चल चल, हाँ मी निघतेस बस. मिसेस चावलांचा हेमोग्लोबिन कमी आहे. आयर्न आणि व्हिटॅमिन सी सुरू कर. त्यांचा डाएट चार्ट सुद्धा फॉल्टी आहे. पालेभाज्या खातच नाहीयेत. त्यांना म्हणावं निदान पालेभाज्यांचा सूप तरी घ्यायला. ओके, त्यांच्या घरच्यांची बोलून घेतो. येस मॅम. भिरेरा नवारा भरारा भरारा तुझ्या भोवती करी सांज तारा मिळाया धारा तुझी आरती. भिरेरा नवारा भरारा भरारा तुझ्या भोवती करी सांज तारा मिळाया धारा तुझी आरती. जरीने हमीच्या बिचाऱ्या सरिहा घराभोवती राधा, बिचाऱ्या सरिहा मला घराभोवती तरी ह्या घराला तुझ्या सवांच्या मला बोलायचंय तुझ्याशी. भिरेरा नवारा. इकडे नको, आपण बाहेर जाऊया. कधी वेळ येते उदासी भरूनी. नाही नाही, बाहेर नको, इथे माझ्या समोरच बोला, मला बरं वाटेल. कधी वेळ येते
येते उदासी भरूनी इथे अंगणी, तरी ऊन असते घराला धरूनी, तरी ऊन असते घराला धरूनी.